MHT-CET फिजिक्स PYQ सिरीज फॉर 2026 आपण सुरू केलंय आणि त्याचे 3 चॅप्टर कंप्लीट झालेत. रोटेशनल डायनॅमिक्स, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन आणि त्याचबरोबर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. उरलेले चॅप्टर पण मी लवकरच कव्हर करणार. माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे की 15 तारखेच्या आत, मी तसं तर 20 तारखेपर्यंत शेड्यूल बनवले, पण 15 जानेवारीच्या आत आपण 12वीचे सगळे 16 टॉपिक कव्हर करू. आणि जो तुमचा बोर्डचा वेळ आहे, कारण तुम्ही 15 जानेवारी नंतर किंवा 20 जानेवारी नंतर बोर्डचा अभ्यास करणार, तर त्या 1 महिन्यात मार्चपर्यंत 11 मार्चपर्यंत आपल्याकडे साधारण 1-1.5 महिना आहे, तर 11वीचा पण कंटेंट कव्हर केला जाईल. त्याचबरोबर काही अजून शॉर्ट नोट्स, फॉर्म्युले आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला चॅनलवर मिळणार आहे. आता हा व्हिडिओ कशासाठी आहे तर हे सांगायला की PYQ सिरीज तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर 5 वर्षाचे PYQ का करतोय आपण, 2 वर्षाचे केले तर चालणार नाही का? किंवा काही विद्यार्थी असं म्हणतात सर एवढेच प्रश्न तुम्ही जे व्हिडिओमध्ये घेतायत, लेक्चरमध्ये घेतायत, ते इनफ आहेत का, की अजून आम्हाला काही करायची गरज आहे? बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, जेवढा कंटेंट मी तुम्हाला देतोय CETला तो मोर दॅन इनफ आहे. कारण जवळजवळ 70 to 75% ऑफ द CETचा पेपर दरवर्षी रिपीट होतो, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली. याचा अर्थ आपण जे प्रश्न घेतोय ते डायरेक्ट रिपीट होतील असं म्हणत नाही, पण जो कॉन्सेप्ट की प्रश्न कसा वाचायचा, कसा फॉर्म्युला लावायचा, त्याचा कॉन्सेप्ट काय आहे, सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली तुम्हाला त्याची हेल्प होणार आहे आणि तुमचा 99.5% प्लस येईल. फक्त कॉन्स्टंट तुम्ही मेहनत करत चला. दुसरी गोष्ट की ही सिरीज तर चालू राहीलच, याच्याबरोबर तुम्हाला स्वतः 25 इयर्स 26 इयर्स फिजिक्सचं जे PYQचं पुस्तक आहे, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, ते सोडवत चला तुम्ही. कारण माझी मेहनत तर आहे, पण तुम्हाला जोपर्यंत ती तुमच्या मेहनतीत ट्रान्सलेट होणार नाही, स्वतः सोडवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते जमणार नाही. त्याचबरोबर टेस्ट सिरीजचं पण आपलं एक महत्त्व आहे. टेस्ट सिरीज पण जॉईन करा. कुठली करायची ते तुम्ही बघू शकता. काय पेपर सॅम्पल असतील त्या सगळ्या गोष्टी बघा, कारण टेस्ट सिरीजने आपल्याला कळतं की रिअल टाईम आपण एक्झाममध्ये कसा परफॉर्मन्स करतोय. ठीक आहे, ऑल द बेस्ट. व्यवस्थित अभ्यास करा. काही तुमचा डाऊट असेल, काही कमेंट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. बाय बाय.